नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, आपल्यापैकी जे लोक 1980 पासूनचं राजकारण पाहत आहेत, त्यांना पूर्वी होणाऱ्या बूथ कॅप्चरिंग या प्रकाराबद्दल चांगलीच माहिती असायला हवी. तेव्हाच्या काळात बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागातले काही विशिष्ट बूथ निवडायचे. बंदुकीच्या जोरावर निवडणूक यंत्रणेतल्या लोकांना एका ठिकाणी बसवायचं आणि एखाद्या विशिष्ट चिन्हावर धडाक्यानं फुल्या मारायच्या. असे प्रकार अस्तित्वात होते. याला बूथ छपाई असं म्हणत असत. अशा बूथ कॅप्चरर्सच्या टोळ्या तिथं त्या काळात अस्तित्वात होत्या. या टोळ्या पैसेवाल्यांनी खरेदी करायच्या आणि बिनधास्तपणे निवडणुका जिंकायच्या. असा सगळा तो काळ. अशा मतदारसंघांमध्ये अर्थातच निवडणूक प्रचाराची कुठल्याही प्रकारची गरज भासत नसे. प्रचार सभा घेणं, भाषण करणं, पोस्टर लावणं हे तिथं कमकुवतपणाचं लक्षण देखील काही ठिकाणी मानलं जात असे. नलिनी सिंग या त्या काळातल्या एक धाडसी पत्रकार होत्या. त्यांनी हे सारे प्रकार अतिशय तपशीलवारपणे शोधले आणि त्यावर भरपूर लिखाण देखील केलं. व्हिडिओ पत्रकारिता ही याच काळात सुरू झालेली होती. बूथ कॅप्चरिंग करणाऱ्या काही बुरखाधारी लोकांच्या मुलाखतीही नलिनी सिंग यांनी शूट केल्या आणि न्यूज ट्रॅक या व्हिडिओ मॅगझिनच्या माध्यमातून त्या सगळ्या चव्हाट्यावर आणल्या. त्यातून बूथ कॅप्चरिंग काय असतं हे आपल्याला कळलं. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे राहुल गांधींचा मॅच फिक्सिंग हा इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेला लेख आणि नामदार देवेंद्र फडणवीस यांनी त्या लेखाबद्दल दिलेलं आपलं स्पष्टीकरण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले ते 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारचे लागले. यापूर्वीही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष जिंकलेला होता. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या तीनही राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झालेला. जेव्हा जेव्हा काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्ष ज्या ठिकाणी निवडणुका जिंकतात त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मात्र तिथे विक्रमी विजय मिळतात. हे काहीसं नवीनच निवडणुकांचं तंत्र आणि चित्र आपल्याला 2014 नंतर स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या 70 वर्षात हे कधी आपण असं पाहिलेलं नव्हतं. पण आताच्या राजकारणात असं चित्र आहे. राहुल गांधींनी ज्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबद्दल आज प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत ती निवडणूक ही अशीच आहे. गेल्या एप्रिलमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकात भाजपाला नामुष्कीचा पराभव पाहावा लागलेला. हा पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला. निवडणूक निकालानंतर 15 दिवस पर्यंत भाजपाच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांमध्ये शुकशुकाट होता. नंतर मात्र सावकाश मतदानाच्या आकड्यांचा अभ्यास झाला. पुढल्या निवडणुका कशा जिंकायच्या हे तंत्र कदाचित त्यांना गवसलं आणि भाजपाचे प्रवक्ते बोलायला सुरू झाले. हे चित्र आजही आपल्या आठवणीत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उपस्थित केलेले 5 मुद्दे आज अतिशय पुन्हा महत्वाचे ठरत आहेत. यातला प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधल्या वाढीव मतदानाचा. 2019 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मतदार संख्या एकूण होती 8,09,00,000 एवढी. 24 मध्ये नंतर लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा ही मतदार संख्या 9,29,00,000 एवढी झाली. म्हणजेच महाराष्ट्रात या 5 वर्षांच्या काळात एकूण 31 लाख मतदार वाढले. लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या तर विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये. या केवळ 5 महिन्यांच्या काळात अजून तब्बल 41 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले. मित्र हो, असं होणं ही साधूसुधी बाब नव्हे. खरोखरच एवढे मतदार वाढतील कसे? हे सगळं केवळ अतर्क म्हणावं असंच? या 41 लाख नवमतदारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे पालटणं अपेक्षित होतं. त्या दृष्टीनंच नंतरच्या व्यूहरचना झाल्या आणि भाजपानं मोठं यश मिळवलं. महाराष्ट्रातल्या एकूण 85 विधानसभा मतदारसंघातल्या 12,000 बूथवर झालेल्या मतदानाचे दाखले देत राहुल गांधींनी या 85 विधानसभा मतदारसंघांपैकी एकूण 68 मतदारसंघांमध्ये भाजपाचा विजय झाला याकडे लक्ष वेधलेलं आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या 68 मतदारसंघात भाजपाचा विजय होणं हे केवळ कठीण होतं. हे 68 मतदारसंघ भाजपाने जिंकले नसते तर आज भाजपाचे केवळ 70-71 आमदार महाराष्ट्र विधानसभेत दिसले असते. म्हणूनच या विशिष्ट मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात आलं. निवडणूक निकालानंतर भाजपाचे निवडणूक तज्ज्ञ भूपेंद्र यादव यांनीही या 12,000 बूथचा विशिष्टपणे उल्लेख केला आणि या ठिकाणी भाजपानं विशेष लक्ष दिल्याचं सगळ्यांना सांगितलं. भाजपानं आपले मोटरसायकल स्वार तयार केले, त्यांना प्रत्येकी 5 मतदार आणण्याची जबाबदारी दिली. आदिवासींमध्ये विशेष काम करण्यात आलं. प्रत्येक बूथवर 600 मतदार कसे वाढतील हे पाहिलं गेलं आणि त्यामुळे हा विजय साकारला गेला असं भूपेंद्र यादव यांनी एका लेखात म्हटलेलं होतं. हे सगळं खरंच होतं, पण हे घडून कसं आलं हे मात्र आश्चर्यकारक. या सगळ्या 12,000 बूथवर संध्याकाळी 6 नंतरच भाजपानं नोंदवलेले हे किंवा आणलेले हे सगळे 600 मतदार पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं असं आपल्याला दिसून येतं. भाजपाच्या प्रयत्नांमुळे या बूथवर 600 मतदार वाढले हे खरं मानलं तरी या सगळ्या मतदारांनी दिवसा उजेडी मतदान करण्यापेक्षा संध्याकाळी 6 नंतरचीच वेळ निवडावी हे एक आश्चर्यच. प्रत्येक बूथवर संध्याकाळी 6 नंतर 600 लोकांनी मतदान केलं हे गृहीत धरलं तर मतदानासाठी किमान प्रत्येकी 1 मिनिट या हिशोबानं किमान 10 तास तरी लागले असते. म्हणजेच हे मतदान पहाटेपर्यंत चाललेलं असतं. पण असं चित्र मात्र महाराष्ट्रात कुणीही कुठेच पाहिलेलं नाही. याचाच अर्थ 12,000 बूथवर प्रत्येक ठिकाणी झालेलं 600 लोकांचं मतदान हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. हे मतदान कसं झालं, निवडणूक आयोगानं ते कसं करवून घेतलं, याबद्दल खरं तर लोकांचं समाधान करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. पण आयोगानं आपली विश्वासार्हता आज पूर्णपणे गमावल्याचंच दिसतं. लोकांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं न देणं, तक्रारींकडे दुर्लक्ष करणं आणि आयोगाचं कामकाज अधिक पारदर्शक करण्याऐवजी ते अधिक गडद करणं असंच काम निवडणूक आयोगानं केलेलं आहे. महाराष्ट्रात तब्बल 12,000 बूथवर 76 लाख लोक संध्याकाळी 6 नंतर मतदान टाकायला येतात आणि आयोगाला यातलं काहीही वावगं वाटत नाही. यातूनच आयोग निपक्षपाती निवडणुका घेण्यास किती इच्छुक आहे ते देखील दिसून येतं. संपूर्ण राज्यात संध्याकाळी 6 नंतर जे मतदान नोंदवून घेण्यात आलं ते सारं संशयास्पद असून या वाढीव मतदानानंच निवडणूक निकाल मोठ्या प्रमाणावर फिरवले हे अतिशय स्पष्ट आहे. अशा स्थितीत वाढीव मतदानाच्या संदर्भातलं सारं व्हिडिओ फुटेज हे खरं तर सर्वसामान्य लोकांपुढे यायला हवं. सर्वोच्च न्यायालयानं देखील असे व्हिडिओ फुटेज जाहीर करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश दिलेले. पण निवडणूक आयोगाला हे कदाचित मानवणार नव्हतं. आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना दूर सारत आपल्या नियमांमध्येच दुरुस्त्या करून टाकल्या आणि असं फुटेज देणं शक्य नाही हे जाहीर करून टाकलं. आयोगाच्या निवडणूक घेण्याच्या पद्धतीविषयी आज सर्वत्र संशयाचं वातावरण आहे. लोक ईव्हीएम वर शंका घेत आहेत. न्यायालयात दाद मागण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. न्यायालयात देखील निवडणूक आयोगानं कमालीची नकारार्थी भूमिका घेऊन ठेवल्याचं आपण पाहतो आहोत. त्यामुळे विद्यमान काळातल्या निवडणुका या निव्वळ पक्षपाती वातावरणात होत आहेत हा समज आज सर्वसामान्य लोकांमध्ये दृढ होत चाललेला आहे. राहुल गांधींनी आपल्या लेखातून निवडणूक आयोगाच्या या वर्तणुकीबद्दलच नेमके प्रश्न उपस्थित केलेले आहेत. खरं तर लोकसभेतला विरोधी पक्षनेता जेव्हा एखाद्या घटनात्मक संस्थेच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतो तेव्हा त्या संस्थेनं स्वतः पुढे येऊन शंका निरसन करायला हवं असतं. पण राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. पण महामहिम देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एक लेख लिहून राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना लुटूपुटीची उत्तरं मात्र दिली आहेत. RSSनं कदाचित राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी फडणवीस यांची नेमणूक केली असावी. राहुल
गांधी हे एका बड्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना उत्तर द्यायचं असलंच तर ते केंद्रीय पातळीवर एखाद्या मोठ्या नेत्यांना द्यायला हवं. पण मोदी शहा त्यांना नेताच मानत नाहीत. तर भाजपाची सारी फक्त पिलावळ पोरकट राजकारणी म्हणून राहुल गांधी यांची संभावना करते. या स्थितीत त्यांना उत्तर देण्यासाठी फडणवीस यांची निवड केली गेली. फडणवीस यांच्यात RSSचे सारे जीन्स आहेत. आपल्या समोर जो कोणी उभा ठाकेल त्याला भ्रष्ट आणि राष्ट्रद्रोही ठरवणं, कुठलंही कारण नसताना अशा लोकांचा खाडकन अपमान करणं, ही RSSची नित्याची राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी रणनीती. खरं तर फडणवीस यांनी या भानगडीत न पडता निवडणूक आयोगाकडे चेंडू टोलवायला हवा होता. पण त्यांनाही आता पंतप्रधान पदाचे कदाचित डोहाळे लागलेले आहेत. दिल्लीतले झाडून सारे भाजपाचे नेते आता म्हातारपण घेऊन आहेत. म्हणूनच राहुल यांच्या विरोधात फडणवीस यांना उभं करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांबद्दल राहुल गांधी यांनी शंका व्यक्त करणं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे, असं गल्लीछाप वक्तव्य त्यांनी आता केलेलं आहे. होय, RSSच्या लोकांसाठी मान अपमानाचे विषय हे नेहमीच महत्वाचे. कोणी मंदिराबद्दल काही बोललं की तो हिंदू देवतांचा अपमान असतो. कोणी धर्म कर्मकांडाबद्दल बोललं की तो धर्माचा अपमान असतो. कोणी लष्कराबद्दल काही बोललं की तो राष्ट्राचा अपमान असतो. तसंच फडणवीस यांनी केलेलं हे निसटत वक्तव्य, या पलीकडे त्यांच्या लेखाला किंवा त्यांच्या विधानांना महत्व देऊ नये, या प्रकारचा त्यांचा लेख किंवा त्यांचं आर्ग्युमेंट. मित्रो, राहुल गांधींनी महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झालं की काय असा प्रश्न उपस्थित केलाय. प्रत्यक्षात हे केवळ मॅच फिक्सिंग नसून 80च्या दशकातलं बूथ कॅप्चरिंग कसं असतं त्याची आठवण करून देणारीच एक घटना आहे, असं आता मानायला हवं. या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. मित्र हो, हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार.